आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे सिंड्रेला. एका छोट्या गावामध्ये सिंड्रेला नावाची सुंदर मुलगी आपल्या सावत्र आई आणि बहिणीबरोबर राहत होती बरं का. सिंड्रेला दिवसभर घरातली कामे करत राहायची. तिची आई आणि बहीण तिला खूप त्रास द्यायचे. सिंड्रेला बागेतील पक्ष्यांबरोबर बोलायची, फुलझाडांना पाणी घालायची, आपले आपले काम शांतपणे करीत राहायची. एके दिवशी राजाचा शिपाई गावात दवंडी द्यायला आला. गावातील सगळ्या तरुण मुलींना राजपुत्राच्या वाढदिवसाला राजवाड्यात बोलावले आहे हो. सिंड्रेलाला न घेताच तिची सावत्र आई आणि बहीण नटून थटून राजवाड्यात पार्टीला गेल्या. बिचारी सिंड्रेला घराच्या पायरीवर रडत बसली. तिला पण पार्टीला जावेसे वाटत होते. तेवढ्यात काय गंमत झाली. बागेमधील प्राजक्ताच्या झाडावरून एक परीराणी खाली उतरली आणि सिंड्रेला जवळ आली. परीराणीने आपल्या जादूच्या कांडीने सिंड्रेलाला राजकन्येसारखे सुंदर कपडे दिले, सुंदर काचेचे बूट दिले आणि राजवाड्यामध्ये जाण्यासाठी एक सुंदर घोडागाडी सुद्धा दिली. परीराणीने सिंड्रेलाला बजावले, सिंड्रेला, तू राजवाड्यात पार्टीला जा, पण राजवाड्यातून मध्यरात्री अगोदर परत ये. सिंड्रेला खुश झाली. घोडागाडीत बसून राजवाड्यात पोहोचली. राजकुमार सुंदर सिंड्रेलाच्या पाहता क्षणी प्रेमात पडला. मग ते दोघे एकत्र नृत्य करू लागले. नृत्यामध्ये ते दोघे इतके रमले की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. जेव्हा घड्याळामध्ये रात्रीच्या 12चे ठोके पडायला लागले तेव्हा सिंड्रेला भानावर आली आणि बाहेरच्या घोडागाडीकडे पळत निघाली. या गडबडीमध्ये सिंड्रेलाचा एक काचेचा बूट राजवाड्याच्या पायऱ्यांवर पडला. सिंड्रेला ठरलेल्या वेळेत आपल्या घरी परत आली. इकडे राजपुत्राने दुसऱ्या दिवशी आपल्या शिपायाला तो बूट घेऊन गावातील प्रत्येक घरी जायला सांगितले. सिंड्रेलाच्या घरी शिपाई आले तेव्हा तो बूट सिंड्रेलाच्या पायात बरोबर बसला. त्याच्या जोडीचा बूट सिंड्रेलाने घरातून काढून शिपायांना दाखवला. शिपाई सिंड्रेलाला राजवाड्यामध्ये घेऊन आले. तिला पाहताच राजकुमाराला खूप आनंद झाला. मग राजा राणीने त्या दोघांचे थाटामाटात लग्न लावून दिले आणि सिंड्रेला आणि राजकुमार दोघे आनंदाने राहू लागले.